भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडून या निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणार आहे। रवींद्र चव्हाण आज वरळी डोम या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद ग्रहण करतील। या प्रसंगी भाजप मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि किरेन रिजिजू, सरचिटणीस विनोद तावडे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित असतील। दुपारी 12 वाजता कार्यक्रम पार पडणार आहे। वरळीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात आज शक्ती प्रदर्शन करेल। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड आज अधिकृतरित्या घोषित केली जाईल। पुढची महत्त्वाची बातमी, 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा त्रिभाषा धोरणाविरोधातला मोर्चा नियोजित होता, पण सरकारने दोघे भाऊ ज्या मुद्द्यावरून आंदोलन करणार होते त्या मुद्द्यातली हवा काढून घेतली। पण आता दोघे भावांनी मोर्चा पलीकडे जात एकत्र येण्याची भावना कायम ठेवली आहे आणि दोन्ही ठाकरे आता मोर्चाच्या नाही तर विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत। दरम्यान एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वक्तव्य करत पुढे काय होणार याची झलक दिली। काय म्हणालेत राज ठाकरे आपण बघूया। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता। पिक्चर अभी बाकी है। दरम्यान त्रिभाषा सूत्रासंदर्भातले GR रद्द केल्याच्या मुद्द्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जोरदार हल्लाबोल केलेला आहे। तर मनसे नेते महाजन यांनी यावेळेला सदावर्ते स्टाईलमध्ये चष्मा घालत जोरदार पलटवार केलाय। अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या, आमच्या लेकरांच्या, आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठलाय, आमच्या लेकरा बाळाच्या, आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळं करायला जे उद्धव निघालाय, आधी एसटीतले 124 कष्टकऱ्यांचे मरण होत होतं, मरत होते, जाणीव नव्हती आणि स्वतः 3 भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय, खांडोळी करायला निघालाय, त्यांना पालक सोडणार नाहीत। सदावर्ते याद राखा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता आम्ही परिवार आहोत, आम्ही वेगळे नाही आहेत। या दोघांचं नाव काढल्यावर तुझी मूळ व्याध उठते ना। तुला बीडच्या भाषेत आणि गुराख्याच्या भाषेत सांगतो, तुझी मूळ व्याध खैराच्या खुट्ट्यानं जाळू आम्ही, आमच्या नादाला लागायचं नाही। काय आनंद उत्सव करायला निघालेत। मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी, त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटकासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला। याला कधी पाळलं भाजप ना? याचा काही महानगरपालिकेचा बॅच वगैरे काढला का ना? श्वान पाळताना बॅच काढावा लागतो। हा वर्षाच्या खरकट्यावर जगणारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा बोलतो, ह्याची तेवढी लायकी आहे का? सदावर्ते, तू 1ली ते 5वी तुला किती भाषा होत्या रे? किती भाषा होत्या तुला? ते एक जरा सांग लोकांना। आणि तू जिथं जिथं जातोस तिथं तर तुझं काय वाटोळं करतो। महाराष्ट्रात हा एक कुठून हा जन्माला, ह्याला सत्ताधारी पक्षाने पोचलेला आहे।